नागपुर महानगर पालिका की पहली आमसभा स्थगित होने से नागरिकों के अहम मुद्दे एक बार फिर लंबित रह गए हैं। विपक्षी नेता संजय महाकालकर ने मानसून के मद्देनजर नागरिकों से जुड़े कई अहम मुद्दों और लंबित विकास कार्यों पर चर्चा होना जरूरी था, लेकिन विषय पत्रिका में महत्वपूर्ण मुद्दों के अभाव का हवाला देते हुए उन्होंने नाराजगी जताई। साथ ही उन्होंने अगली आम सभा में नागरिकों के सवाल, रुके हुए विकास कार्य और नगर सेवकों के लंबित मुद्दे प्राथमिकता से उठाने की बात कही। आज बजेटनंतर महानगरपालिकेची ही प्रथमच सर्वसाधारण सभा होती आणि मला असं वाटतं की पावसाळा सुरू आहे, बरेचसे नगरसेवकांचे विषय होते, नागपूर शहरातल्या नागरिकांच्या हिताचे विषय त्याच्यात असायला पाहिजे होते, परंतु ते विषयपत्रिकेमध्ये ते तसं कुठलंही असं दिसून आलेलं नाही आणि ह्या सगळ्या बाबीवर आम्हाला निश्चितपणाने चर्चा करायची होती। परंतु आज सत्तापक्ष तिथे नसल्यामुळे आणि काही कारणास्तव आज माननीय महापौरांनी ही सभा मला असं वाटतं स्थगित केली आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये ही सभा जेव्हा होईल तेव्हा ह्या नागरिकांच्या हिताचे जे काही प्रश्न राहील, नगरसेवकांचे जे काही प्रश्न राहील ते निश्चितपणाने आम्ही तिथे मांडणार आहे। निर्णय घेण्याचा प्रश्न उठत नाही, कारण की मला असं वाटतं की आजच्या ज्या विषयपत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारच्या कामासंदर्भात किंवा निर्णय घेण्यासोबत त्याच्यात विषय नव्हता, परंतु आमच्या विरोधक नगरसेवकांचीच ही मागणी आहे की ह्या शहरामध्ये आज पावसाळा सुरू आहे आणि जी रखडलेली कामे आहे, अजूनपर्यंत बजेट होऊनसुद्धा बजेटची कामाची सुरुवात झालेली नाही। नगरसेवकांच्या निवडणुका होऊन 7 महिने होऊन गेलेले आहे। नागरिक आम्हाला सर्व नगरसेवकांना प्रश्न विचारतात आहे, बरीचशी आवश्यक अशी कामं ही प्रलंबित आहे आणि अशा प्रकारच्या कुठल्या याचा विषयाच्या या विषयपत्रिकेवर सुद्धा नसल्यामुळे कदाचित होऊ शकते की त्यांना काही निर्णय घ्यायचा असेल किंवा विषयपत्रिकेत पुन्हा विषय आणायचा असेल असं होऊ शकते, म्हणून कदाचित ही सभा पुढल्या 8 दिवसानंतर ते घेणार आहे।